एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जळका येथे डॉक्टर कुणाल भोयर व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य सर्व रोग निदान व उपचार महाआरोग्य शिबिर संपन्न। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जळका येथे डॉक्टर कुणाल भोयर, सौ हिना कुणाल भोयर व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दत्ता मेघे शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टर टीमकडून रुग्णांची तपासणी व औषधोपचार केले गेले होते। तसेच काही पेशंटला ऑपरेशन व इतर आजारांवर इलाज मोफत करण्यासाठी रुग्णालयात मोफत पाठविण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार अशोक उईके, आदिवासी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा हे होते, तर उद्घाटन ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या हस्ते करण्यात आले। तर प्रमुख पाहुणे म्हणून अमित भोईटे तहसीलदार राळेगाव, केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, छाया पिंपरे अध्यक्ष राळेगाव तालुका भाजपा, शिंगणे साहेब आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, उषाताई भोयर, सौ हिनाताई कुणाल भोयर, डॉक्टर पोटदुखे, प्रशांत तायडे, संजय काकडे, बबनराव भोंगाडे, संदीप पेट्रोल, अरविंद फुटाणे, बाळासाहेब दिगडे व इतर सर्व महिला पुरुष पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य हे सदृश्य निरोगी राहावे, आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा ही संकल्पना ठेवत माझा वाढदिवस हा ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याच्या हिताने करावा असे आवाहन केले। त्यामुळे भारतीय जनता पार्टी डॉक्टर कुणाल भोयर, सौ हिना कुणाल भोयर व मित्र परिवार यांच्या संयुक्त जळका येथे मोफत रोग निदान व औषधोपचार शिबिर घेण्यात आले। या शिबिरात जळका परिसरातीलच नव्हे तर राळेगाव तालुक्यातील अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवून आपले उपचार करून घेतले। मुख्य संपादक विनोद माहुरे सह यवतमाळ जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी प्रवीण पन्नासे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल भाऊ चव्हाण, तसेच आपल्या राळेगावचे तहसीलदार साहेब अमितजी भोईटे साहेब, BDO साहेब केशवजी पवार साहेब, राळेगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष छायाताई पिंपरे, तसेच आमचे ज्येष्ठ असे नेते संघाचे चांदे मामा आणि व्यासपीठावर उपस्थित आमचे माजी जिल्हा परिषदेचे आई उषाताई भोयर, उपसभापती शिलाताई सलाम आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकारी बंधू भगिनींनो, आज जे सर आपण ठरलो होतं किंवा 19 तारखेला घेण्यासंदर्भात म्हणजे जे वेगवेगळे आजार लोकांचे असतात किंवा जसं साधं ताप सर्दी खोकला हे तर आजार साधारण आपण आपल्या दवाखान्यात जाऊन करू शकतो, पण जे मोठे जे असे रुग्णांना जे आजार आहेत जसे कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन असो किंवा दंत दाताचे असो किंवा तुमचे कर्करोगाचे असो किंवा गर्भपिशवीचे महिलांचे आजार असो, ज्या मोठ्या मोठ्या आजारांना खूप असे पैशाचं वेगवेगळे असे जर 2 लाख 5 लाख असे सर्जरीसाठी म्हणजे शस्त्रक्रियेसाठी 5 ते 10 लाखापर्यंत लागू शकतात। यासाठी म्हटलं कुठेतरी आपल्या माध्यमातून त्या लोकांना मोफत सुविधा उपलब्ध व्हावी, त्यासाठी शिंगणे साहेबाला संपर्क सतत करून त्यांनी जे आचार्य विनोबा भावे दत्ता मेघे यांच्या इन्स्टिट्यूट मार्फत आपल्याला इथे चांगली एक सुविधा उपलब्ध करून दिली। मागील 2 वेळा सुद्धा आपण चांगला कार्यक्रम राळेगावला महावीर कॉन्व्हेंट येथे घेतला। जवळपास 1400 पेक्षा जास्त पेशंट त्या कॅम्पला आपले उपस्थित होते। 300 पेक्षा जास्त पेशंट आमचे सर्जरीसाठी होते। 280 पेशंटची जवळपास शस्त्रक्रिया आपण त्यावेळेस सुद्धा चांगल्या प्रकारे केली। उपचार तर चांगला मिळतो, त्याचबरोबर तिथून जी होणारी सुविधा आहे यासाठी प्रत्येक पेशंट आपल्या संपर्कात असतो, त्यामुळे कुठे कमी असलं तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी उमाटे भाऊ आणि शिंगणे सर करत असतात नेहमी। भविष्यात सुद्धा आपण जळक्याला कॅम्प घेतला, असाच कॅम्प आपण सप्टेंबरच्या आसपास पुन्हा एक धानोरा घेणार आहोत। नंतर आपला पुढचा कॅम्प आपला खैरी, नंतर वरद आणि नंतर आपला या मेटिकेडा, असं जे कुठेतरी लोकांचं चांगलं होत असेल तर आपल्या माध्यमातून पुरेपूर करण्याचा प्रयत्न करू। शिंगणे साहेब त्या दिवशी अग्रवाल सोबत तुम्ही बोलणं करून दिलं, भविष्यात सुद्धा चांगले असेल तर पेशंट असले
हेल्थ कॅम्प तुमच्या भागात देतो म्हणाले आणि तुमचं असं सहकार्य आमच्या मंत्री महोदयाच्या माध्यमातून ठेवा. लगेच मी सरांना बोललो, सर जळक्याला कॅम्प घेत आहे. लगेच सरांनी अधिवेशन चालू काळातच त्यांनी मला शिफारस पाठवली आणि सावंगीला पाठवण्यास सांगितलं. लगेच सिग्नेचरने त्यावर होकार देऊन बिलकुल 100% मंत्री महोदयांनी म्हटलं होकार दिला. आणि सर खरंच आपल्या या भागामध्ये खूपच आवश्यकता आहे कॅम्प म्हणजे किंवा जे गोरगरीब जनता आहे यांचं कुठेतरी चांगलं झालं पाहिजे. यासाठी नेहमी आपले मंत्री महोदय सांगत असतात कॅम्पमध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्या म्हणजे त्याच्या मागचा उद्देश हाच असतो की मग लोक गावी आपण आलो आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा 22 तारखेला वाढदिवस आहे. त्यानिमित्त या ठिकाणी कुणालजी भोयर व मित्र परिवाराच्या वतीने भव्य असं महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजन केलं. या शिबिराचं उद्घाटन करण्याकरता आपले महाराष्ट्र राज्याचे आदिवासी लाडके विकास मंत्री श्री अशोकजी उईके साहेब यांनी या ठिकाणी उपस्थित आले आहेत. सर, आपण आज या शिबिराचं उद्घाटन केलं. रुग्णांना सेवा या ठिकाणी दिल्या जात आहेत, त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुमचे आमचे सर्वांचे लाडके देवाभाऊ यांनी अतिशय मोठी आणि ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली. शेतकरी बांधव केंद्रबिंदू समजून योजना जाहीर केली असल्यामुळे महाराष्ट्रातले प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी सर्व औचित्य साधून वेगवेगळ्या ठिकाणी महाआरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गरिबांची सेवा, रुग्णांची सेवा संकल्पना कार्य करत असल्यामुळे आज महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी आलेले सर्व जे रुग्ण आहे त्यांची उत्तम सेवा तुमच्या निश्चित होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. एक मिनिट सर, मला सांगा, कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर न ठेवता साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफी केली, पण महत्त्वाचा विषय सर एक परत आहे. काही शेतकऱ्या म्हणजे या ठिकाणी दुपारपेठी संकट आलं, काही शेतकऱ्याचं म्हणजे त्या दुपारपेठीमध्ये काही शेतकऱ्याकडून मदत होईल सरकारकडे? आपले तुमचे आमचे देवा भाऊ जर कदाचित दुबार पेरणीची वेळ येईल त्यांना 100% सहकार्य 100% तहसीलदार BDO SDOना सूचना दिलेल्या आहे. येणाऱ्या काळात ज्या ज्या ठिकाणी दुबार पेरणी होईल त्यांना 100% सहकार्य. धन्यवाद सर.